आपल्या घरात सुख समाधान नांदावं असं प्रत्येकाला वाटतं. पण त्यासाठी नक्की काय करायचं ते कळत नाही. चला बघूया की घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी नक्की काय करायला हवं. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. खरं तर आपलं कल्याण करणारा, आपल्याला सुख शांती मिळवून देणारा देव आपल्या घरातच असतो. पण आपण मात्र काखेत कळसा आणि गावात वळसा या म्हणणीप्रमाणे आपला देव इतरत्र शोधत असतो. आणि हा देव म्हणजे वास्तुपुरुष. प्रत्येक घरात हा देव वसतच असतो. परंतु त्याला सदैव प्रसन्न करून घेण्यासाठी घरातलं वातावरण मंगलमय, पवित्र आणि आनंद ठेवून शांतता राखली पाहिजे. घरात कोणावरही अत्याचार, अन्याय होता कामा नाही. कोणाचीही छळवणूक, कचकच असं काहीही होता कामा नये. आणि अपवित्र गोष्टी सुद्धा घरात घडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रोज सकाळी झोपेतून उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी बिछाण्यातच बसून दोन्ही हात जोडून श्रद्धापूर्वक श्री वास्तुपुरुषाय नमः असं म्हणून वंदन केलं पाहिजे. रोज नैवेद्य दाखवून दर गुरुवारी आणि अमावस्येला धूप जळावा पाहिजे. घरात देवाची जेवढे काही फोटो प्रतिमा असतील त्या सगळ्यांना सुगंधी पुष्पमाला घालाव्यात. रोज तिने सांजेला रामरक्षा भीमरूपी अशी स्तोत्र मोठ्या आवाजात म्हणावी. त्याचबरोबर हरे राम राम हरे कृष्ण हरे कृष्ण किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे मंत्र घरातील प्रत्येकाने रोज कमीत कमी 5 मिनिट तरी म्हणावी. मोठ्या आवाजात म्हटल्यासच अधिक उत्तम परिणाम होते. घरात कोणतीही कधीही दारू पिणार नाही, एकमेकांना घालून पाडून बोलणार नाही, टोमणे मारणार नाही, घरात आलेल्या अतिथींचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. असं केल्यानं केवळ 4-5 महिन्यातच घरात सत्वगुणयुक्त अशा आनंद लहरी खेळू लागू. घरात धनसंपत्तीचा ओघ सुरू होतो आणि घर समृद्धी समाधानाने भरून जाते. तुम्ही नवीन घरात प्रवेश केला असेल तर वास्तुज्ञानाकडून देवघरासाठी निश्चित दिशा त्यावेळी ठरवून घेणे गरजेचे आहे. मग त्या ठिकाणी देवघर करावं. वेगवेगळ्या खोल्यांमध्ये 2-3 देवघर नसावीत. देवघर हा ऊर्जेचा एक मोठा स्रोत असल्याने तो जागोजागी पसरलेला नको. घरात जागोजागी देवांची चित्र ठेवणे चांगलं नाही. देवघरात एकाच ठिकाणी आणि निश्चित जागी ती असायला हवी. वास्तुशास्त्रातील नियमाप्रमाणे घरामध्ये देवकर्ता असलेल्या स्थानी देवदेवांची चित्र सदबिरी लावल्याने मंगलमय आणि पवित्र वातावरण निर्माण होतं. तुम्ही पूजा करत असताना तिथे कोणी अतिथी आला तर ते शुभ असतं. त्या अतिथींची योग होतो तो पाहुणाचार करायला हवा. त्याला खायला प्यायला द्यायला हवं. आणि संध्याकाळी पूजा करत असताना एखादी सुवासीन आले तर अतिशय भाग्याचं लक्षण आहे. आपल्या घरात साक्षात लक्ष्मीचे प्रवेश केले आहे असं समजून तिचा आदर सत्कार करावं. दिसायला छोट्या छोट्या दिसणाऱ्या या गोष्टी पालन केलं तर आपल्या घरातील उदासीनता निघून जाते. घरातला वास्तुपुरुष जागृत होते आणि घरामध्ये सुखसमृद्धी नांदायला वेळ लागत नाही. घराचा मुख्य दरवाजा अर्थात प्रवेशद्वार हा घराचा चेहरा आहे. तो स्वच्छ, टापटीप, देखणा आणि सुंदर असावा. दरवाजा संरक्षणासाठी असल्याने तो मजबूत असावा. तसेच दिसावाही घराच्या अन्य दरवाजापेक्षा मुख्य दरवाजा जास्त आकर्षक वाटायला हवा. हल्ली सेफ्टी डोर लावले जाते, पण ते सेफ्टी डोर इतके भन्नाट सजवले जाते की मुख्य दरवाजा फिक्का पडतो. जणू काही सेफ्टी डोरच मुख्य दरवाजा आहे. परंतु सेफ्टी डोर बाहेरच्या बाजूने उघडत असल्याने नियमात वापरतात येते आणि अनेक त्रास उद्भवू शकतात. कारण मुख्य दरवाजा नेहमी घराच्या आतून बाजूनेच उघडणारा असावा. घरात दरवाजा हे वास्तूचे सर्वात संवेदनशील अंग आहे. म्हणूनच महत्त्वाच्या कामाला निघताना दरवाजा स्वच्छ ओल्या कपड्याने पुसावा. काम हमखास होतो. दरवाजावर मंगल चिन्ह असावी. आध्यात्मिक उंची गाठलेल्या संत महात्म्यांचे फोटो दरवाजावर नको असं शास्त्र सांगत ऐवजी कलश, शंख, कमळ, ध्वज, चक्र, छत्र, श्रीफळ, पान, वेली अशा मंगलचिन्हांची दरवाजा सजवावा. दरवाजांच्या डोक्यावर खोबणीत मंगल कलेश ठेवण्यास अतिउत्तम. फुले, आंब्याची पानं किंवा भाताच्या लोंब्या
याचा हार दरवाजावर लावावा. तर तो सुकण्यापूर्वी काढून टाकण्याला विसरू नये. लक्ष्मीचं स्वागत करता दरवाजा स्वागत उत्सुक हसायला हवा. आवाज करणारे उघडताना अडकणारे बुटके किंवा अति उंच फुगलेले पातळ कललेले तिरके डाग पडलेले भेगा पडलेले रंग उडालेले दरवाजे मिळूच असू नयेत. कारण अशा नकारात्मक प्रभावीमुळे घरलक्ष्मी घराकडे पाठ फिरवते. दरवाजा प्रदक्षिणा मार्गाने आणि घराच्या आत उघडणारा असावा. त्यांच्या विरुद्ध दिशेने उघडणारा दरवाजा मानसिक संतुलन बिघडणारा असतो. घराबाहेर अशुद्ध वातावरणाचा नकारात्मकतेचा वास्तूवर परिणाम होऊ नये म्हणून दरवाजांच्या वर घोड्याची नाल ठोकण्याची आपली परंपरा आहे. ही नाल शनिवारी खरेदी करावी. टांगेवाले शनिवारीचा नाल काढतात. घोड्यांची नाल असल्याचा अतिउत्तम नाल घराच्या आत न दरवाजाच्या चौकटीवर ठोकू द्यावी. तिचे टोक जमिनीच्या दिशेने असावेत. म्हणजेच ती इंग्रजी यू प्रमाणे न ठोकता उलट्या यू प्रमाणे लावावीत. नाल अर्धिंगच काम करून नेगेटिव्ह ऊर्जा खेचून टोकून जमिनीत सोडून देते. भिंतीच्या लांबीच्या बरोबर मध्यभागी दरवाजा असल्यास दरवाजातून बाहेर पडताना त्या घराच्या ब्रह्मस्थानाकडे पाठ होते. असं होणं शास्त्रविरुद्ध आहे. ब्रह्मस्थान उघडे पडणारा दरवाजा घरासाठी कलहकारक आणि कुलनाशक असतो. प्रवेशद्वार सेकंड हँड दरवाजा बसवू नये. वास्तुशास्त्रातील ग्रंथामध्ये याची निंदा केलेली असून असा दरवाजा नेहमी जुन्या स्वामींचा इच्छा करतो. नवीन आणि जुने लाकूड एकत्र करून दरवाजा केल्यास ते कलहकारक होते असे सम्रांगण सूत्रधारक सांगितले आहेत. जेव्हा घरात दरवाजा बदलला जातो तेव्हा घर नव्याने जन्म घेते. म्हणून वास्तुशांती करणे आवश्यक असते. नवीन घरात जाताना घरात घुबड शिरल्यास, घरात कबुतराने घरटे केल्यास, मधमाशीचे पोळे घरात आल्यास, लागल्यास, अपमृत्यू झाल्यास, घरात दरवाजा बदलल्यास वास्तुशांती करावी असे ग्रंथात सांगितले आहे. उदक शांती, वास्तुशांती, गृहशुद्धी अशा विविध प्रकारे तेजोवलय प्रकाशवान करणे हाही गैरसोयीचा एक उपाय आहे. धन्यवाद.